कळलं. गोरेगावचं तुमचं राहण्याचं सराउंडिंग पण तेच आणि तुमचा जॉब पण शेवटचा तोच होता. त्यातून मग तुम्ही ते हा बिझनेस करायचा निवडला. पण बिझनेस करायचा ठीक आहे, आयडिया मिळाली आणि ते निवडलं. म्हणजे माझं तर प्रत्येक मराठी मुलाला हेच म्हणणं आहे की बाबा तू कमी शिकला तरी चालेल, नोकरी नाही केली तरी चालेल, पण धंदा कर. बरोबर. हे आजच्या मराठी मुलांना हा पण काळाची गरज आहे आजच्या काळाची गरज. तर हे तर प्रत्येक मराठी मुलाला किंवा मुलीला पण हे जे तुम्ही बोलता ना, हे 40 वर्षाआधी जे मराठी मुलं होते त्यावेळी, म्हणजे आपले फादर वडील किंवा त्यांचे आई वडील, बरोबर, त्यांनी सुरुवात केली असतं तर अजून बेटर असतं. स्टील नो इश्यू, आपण सुरू केलं, जनरेशन करू वातावरण तयार करू मराठी मुलांसाठी किंवा मराठी मुलींसाठी, सगळ्यांसाठी, मराठी सगळ्यांसाठी. अच्छा, हा पण आता जसं तुम्ही म्हणालात की 2010 साली जेव्हा तुम्ही जॉब करून नंतर बिझनेस चालू केला, मग त्यावेळेला काय कठीण, म्हणजे काय किती घरी सांगितलं की मी जॉब सोडतोय, एन दिवाळीच्या वेळी मी ठरवलं की जॉब सोडायचा. कळलं. म्हणजे घरातले मला बोलले की दिवाळी होऊन जाऊन, मी नाही, दिस इज हाय टाईम आणि मी फुल रेडी आहे, आता मी करेन. तर मग मी जॉब सोडला आणि मी वडिलांना सांगितलं मला 3 महिने द्या. 3 महिन्यात जर मी काहीतरी जे प्रयत्न करत होते ते अचीव करू शकलो, म्हणजे 1-2 मोठ्या ऑर्डर मिळाल्या तर आय विल कंटिन्यू विथ द बिझनेस, अदरवाईज मी बॅक टू जॉब करेन तुमच्या सांगण्याप्रमाणे. पण मी असं स्टडी असल्यामुळे, मला बिझनेसचं नॉलेज असल्यामुळे विदिन अ वीक मला एक चांगली ऑर्डर मिळाली आणि त्यामध्ये मी प्रूव्ह केलं की माझी एका मंथची सॅलरी एका ऑर्डरमधून मी दाखवली त्यांना, एवढी मी कमाई केली. त्यामध्ये त्यांना ते विश्वास झाला की हा करू शकतो. बरोबर. ते पहिलं काम मिळणं मला वाटतं प्रत्येकासाठी गरजेचं. ज्याला जेवढा लवकर स्टार्ट मिळतो ना, तेवढं ते मला वाटतं ते फ्यूल आहे. ते जे तुम्हाला पेट्रोल, गाडीमध्ये कसं पेट्रोल जेवढ्या लवकर भरेल तेवढी गाडी लवकर धावेल. ते पहिलं काम मिळणं खरंच गरजेचं आहे. खूप जणांना वाटतं बिझनेस करावा असा, पण त्यासाठी तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. तुम्ही विदाऊट प्रिपरेशन नाही करू. बाय लक अँड चान्स कधी एखाद्या वेळेस तुम्हाला होईल, पण तुम्ही जर प्रिपेअर असाल तर ते गॅरंटेड होईल, याचे चान्सेस जास्त असतात. बरोबर. तुम्हाला त्या अनुभवामुळे ते तुम्हाला माहिती होतं की नक्की विकायचं कुठे आहे, तो मार्केटचा तुम्हाला नॉलेज होतं. बरोबर. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.